शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषिणा प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् अहमेवासमेवाग्रे नान्यत्सदसत्परम् पश्चादहमेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्। कृतेऽर्थमयेत प्रतिमेन कृतेऽर्थेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मने माया भास्तो यथातमः। यथा महान्ति भूतानि मूर्तेषु चावचेष्वन् प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेषु अहम्। एतावदेव जिज्ञासं तत्त्वाजिज्ञासुनात्मने अन्वयव्यतिरेकाभ्याम् यतस्यात् सर्वत्र सर्वदा। गोपालकृष्ण ताई थोडं चतुश्लोकी भागवतावरती लक्ष द्या. मागे मी रेकॉर्डिंग करून पाठवलेलं आहे, तर ते पुन्हा ऐका तुम्ही. ते असे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक वेगळ्या ह्याच्यावरती म्हणजे वेगळं फोल्डर करून त्यात सेव्ह करा तुमच्या फोनमध्ये, म्हणजे मग तुम्हाला ऐकता येतात. ते आहे बस. गोवर्धन लीला आपण काल पाहिली का? कालिया मर्दन फक्त झालं? कालिया मर्दन झालं, गोवर्धन लीला नाही. कालिया मर्दन झालं, गोवर्धन नाही झालं. काल आपण जसं बघितलं की वेगवेगळ्या भूभागामध्ये त्या प्रदेशामध्ये आपलं जे पशुधन आहे, गायी आहेत, वासरं आहेत, या सगळ्यांना चरायला घेऊन जायचं आणि संध्याकाळी परत यायचं. असा सगळा दिनक्रम ह्या गोप बालकांचा चालू आहे. आणि त्यात तो सगळा चालू असताना श्रीकृष्णांना ह्या आपल्या जे सगळे गोप आहेत त्यांची काहीतरी तयारी चालू आहे असं दिसलं. सगळे मिळून इंद्रयज्ञ करतायत. त्या इंद्रयज्ञाकरता काही सामग्री जमा करणं, काही मुद्दाम त्या यज्ञाकरता एखादा जर यज्ञ करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे की काही त्याच्याकरता हवन करावं लागतं. यज्ञ वेगळे, याग वेगळे, इष्टी वेगळ्या, हे सगळे जे आपल्या धार्मिक किंवा पौरोहित्य करतात त्या सगळ्यातले वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्याकरता काही विशिष्ट गोष्टी लागतात, म्हणजे विशेष समिधा लागतात, काही तयारी लागते, काही आत्ता ते म्हणतो आपण सगळी तयार होमा करता ते कुंड तयार मिळतं, पण पूर्वीच्या काळामध्ये ते सगळं तयार म्हणजे विटांचं तात्पुरतं तयार करावं लागायचं. तर अशी काही तयारी मुद्दाम त्याच्याकरता काही गोरस किंवा काही तूप, शुद्ध तूप हे साठवून ठेवलं आहे. अशा पद्धतीने सगळी तयारी चाललेली श्रीकृष्णाने पाहिलं आणि त्याने नंदांना विचारलं, आपल्या वडिलांना विचारलं की बाबा
ही जी सगळी तयारी चालली आहे ही मुळात कशाची चालली आहे, काय आपण कुठला धार्मिक कार्यक्रम आत्ता करणार आहोत. तर त्यावेळेला नंदांनी सांगितलं की आपण सगळेजण मिळून दरवर्षी हा ठराविक दिवशी यज्ञ करतो. इंद्राला, इंद्र ही त्याची प्रमुख देवता आहे. कशाची तर पर्जन्याची. पाऊस वेळेवर पडावा आणि एकदा पाऊस वेळेवर पडला तर त्याच्या पुढे सगळं जे ऋतुचक्र आहे किंवा कालचक्र त्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पाऊस जर वेळेवरती झाला तर पेरणी वेळेवरती होते, पिकं वेळेवरती येतात, ती पिकं विक्री करून किंवा पूर्वीच्या काळामध्ये आदान प्रदान म्हणजे माझ्याकडे जे काही आलेलं आहे ते दुसऱ्या शेतकऱ्याला देणं किंवा व्यापाऱ्याला देणं आणि त्याच्याकडनं त्याच्या मोबदल्यामध्ये उपयुक्त ज्या गोष्टी आहेत व्यवहारिक त्या घेणं, अशा पद्धतीने तो सगळा प्रकार चालू होता. बार्टर सिस्टीम ज्याला म्हणतात ती थोडक्यामध्ये. तर ते योग्य पद्धतीनं केव्हा होतं, जर पाऊस वेळेवर पडला आणि पुढे सगळं हे कालचक्र व्यवस्थित गतिमान झालं. म्हणून हे व्यवस्थित व्हावं ह्याच्याकरता आपण इंद्राची पूजा करतो, कारण इंद्र हा पर्जन्याची देवता मानलेला आहे. भगवंत म्हणाले की हे सगळं सांगताय तुम्ही ते बरोबर आहे की आपल्याकडे परंपरेने चालत आलेला आहे हा यज्ञ म्हणून आपण करतो, पण वास्तविक मुळामध्ये या ठिकाणी एक मोठं तत्त्वज्ञान भगवंतांनी म्हणजे श्रीकृष्णांनी आपल्या वडिलांना सांगितलं. भगवंत म्हणतात, बाबा, प्रत्येक प्राणी आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि आपल्या कर्मानुसार मृत्यू पावतो. याचाच अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत किंवा जे काही सुखदुःख त्याला भोगावं लागतं, जे काही उपभोग त्याला मिळतात, हे कशामुळे आहे तर हे त्याच्या कर्मामुळे आहे. म्हणजे सुख जे प्राप्त होतं ते सुद्धा कर्मानेच होतं आणि दुःख जे प्राप्त होतं ते सुद्धा त्याच्या कर्मानेच प्राप्त होतं. याचाच अर्थ त्याला जे मिळतं ते कर्मफल आहे. मग हे कर्मफल देणारा कोण आहे तर तो साक्षात ईश्वर आहे. मग असं जर आहे हे सगळं असताना मग आपण इंद्राची पूजा का करतोय? आपण त्या थेट ईश्वराची पूजा करू. आणि त्यांनी हा जो सगळा युक्तिवाद मांडलाय श्रीकृष्णांनी तो सगळ्यांना पटलाय. आणि म्हणून सगळ्यांनी असं ठरवलं की बाबा रे, आत्तापर्यंत आपण इंद्राची पूजा करतो तेव्हा ह्या इंद्राच्या पूजेमध्ये जे काही मंत्र म्हटले जातात, ज्या काही गोष्टी लागतात त्या आम्हाला माहिती आहे, पण आता प्रत्यक्ष ईश्वराची पूजा करायची आहे, तर त्याच्याकरता कशा पद्धतीने तयारी करायला लागेल, त्याच्या पद्धतीने त्याकरता कोणत्या पद्धतीनं मंत्र म्हणावे लागतील, काय करावं लागतील, हे सांगणारा कोण आहे तर कृष्ण म्हणला की हे सगळं मला माहिती आहे, मी सगळं तुम्हाला सांगेन. पण मग पूजा कोणाची करायची नक्की? तर तो म्हणला, आपलं जे पशुधन आहे म्हणजे गाई, गुरं, वासरं हे जे हे कशावरती यांचं पालनपोषण होतं तर यांचं पालनपोषण हे आपण ज्या पर्वताच्या आश्रयाला आहोत त्या गोवर्धनाच्या आश्रयामुळे आपल्याला आपलं हे पशुधन सगळं सांभाळलं जातं. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे आर्थिक गणित आहे ते त्या गोवर्धनावरती उगवलेलं जे काही गवत आहे, ज्या काही वनस्पती आहे, ह्या सगळ्या आपली गाई गुरं भक्षण करतात आणि त्याच्यापासून आपल्याला हे सगळं मिळतं. तेव्हा एका अर्थानं हा गोवर्धन आपला देव आहे. तेव्हा आपण या गोवर्धनाची पूजा करायची. आणि हे सगळ्यांना पटलं आणि म्हणून आपापल्या
छकड्यांवरती सगळं सामान, प्रत्येकानं काही ना काहीतरी नैवेद्य दाखवायचा, ती रचना सगळी श्रीकृष्णांनी केलेली आहे की प्रत्येकाने काही ना काहीतरी नैवेद्य दाखवायचा, म्हणून घरी एखादा पदार्थ तयार करून घ्या आणि तो प्रत्यक्ष गोवर्धनाला अर्पण करा. आणि मग एका छोट्या गोपानं विचारलं, पण कान्हा, आपण हा जो नैवेद्य दाखवणार आहोत तर गोवर्धन तो भक्षण करेल का? कान्हा म्हणला, तुम्ही इंद्राला आत्तापर्यंत किती वर्ष नैवेद्य दाखवताय, इंद्रानं तो भक्षण केलाय असं तुम्ही पाहिलंय का? सगळे मोठे विचारात पडले, म्हणाले, आम्ही तर असं कधी पाहिलं नाही की इंद्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित झालाय आणि त्यांनी तो नैवेद्य भक्षण केलाय, प्रसाद भक्षण केलाय. पण कान्हा म्हणाला, तुम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या मनाशी पक्क केलं की हा जो आम्ही नैवेद्य तयार करून आणलाय तो गोवर्धनानं भक्षण करावा. हे जर तुम्ही पक्क केलं तर माझी अशी खात्री आहे की गोवर्धन नक्की त्या ठिकाणी तो प्रसाद भक्षण करेल. आणि मग अधिकच सगळ्यांना उत्साह सगळ्यांचा वाढला की गोवर्धन प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट होईल, जो पर्वत रूपामध्ये आहे. आणि मग सगळेजण आपापल्या कुटुंबासह त्या गोवर्धनाच्या पायथ्याला गेले आणि कान्हानं एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. अशा पद्धतीने तुम्ही, आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा गणपती पूजन असतं कुठल्याही कार्यारंभी, तेव्हा गणपती पूजन करा, आचमन करा, संध्यावंदन करा, ती सगळी त्या सगळ्या कृती करण्यामध्ये आता एक एक गोप, त्यांचे परिवार व्यस्त झालेले आहेत. कान्हा एक एक पूजा सांगतोय, आता तुम्ही नैवेद्य दाखवायला सुरुवात करा. आणि एक एक जे काही आणलंय तयार करून ते प्रत्यक्ष त्या गोवर्धनाच्या समोर ठेवण्यात आलं. आता बघा, प्रत्येकाची अशी अपेक्षा आहे की गोवर्धनानं त्या ठिकाणी प्रगट व्हावं आणि तो प्रसाद भक्षण करावा. हे जे कान्हानं सांगितलंय त्याच्यावरती प्रत्येकाचा विश्वास आहे आणि हा विश्वास खरा करण्याकरता कान्हानं एक रूप, मागच्या कथेमध्ये आपण बघितलं की ब्रह्मदेवांकरता भगवंतानी किती रूपं घेतली आहेत. तर गाईसुद्धा तोच झाला आहे, वासरंसुद्धा तोच झाला आहे, त्यांच्या गळ्यातल्या घंटासुद्धा तोच झाला आहे, ते पायातले खूरसुद्धा तोच झाला आहे, शिंगसुद्धा तोच झालेला आहे गाई वासरांची छोटी छोटी. आणि त्यानं आता एक रूप त्या ठिकाणी ठेवलं आणि दुसरं रूप गोवर्धनावरती प्रगट केलं. आणि आता त्या गोवर्धनाला बाकीचे सगळे पाहतायत की जणू काही त्या गोवर्धनाला हात आलेत आणि तो गोवर्धन एक एक करत हा नैवेद्य प्रत्यक्ष भक्षण करतोय असं सगळ्यांना दिसलं. आता आपण सगळ्यांनी गोवर्धनाची जी कथा ऐकलेली आहे, कोणी कोणी ऐकली आहे जरा सांगता का मला? गोवर्धनाची कथा ऐकली आहे? हो, ऐकली आहे. हा, हो, ऐकली आहे. ऐकली आहे. आता तो पाऊस पडायला लागला, बरोबर की नाही? ऐकली आहे ना कथा? हो हो. हा हो हो. हा, त्याची तर वाट पाहतो. हा त्याचीच वाट पाहतो, पाऊस कधी पडला. हा 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 तर सगळ्यांच्या इंद्राला चिडला ना आणि मग त्यांनी आधी येऊन काहीतरी हे केले ना. हा, सांगतो. ते मला आता नीट आठवेना. ठीक आहे. मूळ भाग इंद्राला गर्व म्हणजे गर्वहरण करण्याचा गर्व होता का त्याला, असं काहीतरी आहे ना? हो, बरोबर ना. कथा सगळ्यांनी बरोबर ऐकली आहे, फक्त आपण आता त्याला दुःख झालंय. कथा तीच आहे. म्हणजे गर्वहरण करण्याचा निश्चय केला कृष्णाने, असं. बरोबर, कथा तीच आहे, फक्त आपण ती इतक्या त्या सगळ्या फ्लो मध्ये ऐकलेली असते की मुळात ती कधी घडली, हे ज्या दिवशी झालं त्याच नंतर झालेलं आहे सगळं, काही नंतर काही कालावधीनंतर घडली आहे. याच्याकरता आपण आता ग्रंथाचे अभ्यासक आहोत, आपण काही फक्त श्रवण करत नाही आहोत. म्हणून मी हा मुद्दाम सगळ्यांना विचारला. तर ज्या दिवशी गोवर्धनाची पूजा झालेली आहे त्या दिवशी ती सगळी पूजा गोवर्धनानं स्वीकारली, म्हणजे भगवंतांनी स्वीकारली. आणि त्याच्यानंतर सगळेजण आपापल्या घरी परत आलेत. आणि
देवर्षी नारद महाराज त्या पूजेच्या वेळी तिथे उपस्थित आहेत. त्यांनी तो प्रसाद घेतलेला आहे गोवर्धन पूजेचा. वेगळ्या रूपामध्ये आहेत नारद, आणि नारद इंद्राकडे गेलेले आहेत. त्यावेळेला इंद्र वाट बघतोय की आता जे आवाहन करतात ना, आपण एखादी पूजा करतो त्यावेळेला इंद्राला माहिती आहे की दरवर्षी साधारणपणे हा जो काळ आहे त्यावेळेला माझी पूजा होते, हे सगळे गोपबांधव मिळून. आणि म्हणून इंद्र वाट बघतोय. तेव्हा नारद आले आणि नारदांनी त्याला सांगितलं की अशा पद्धतीने इंद्रा, तुझी पूजा करण्याच्या ऐवजी ह्या सगळ्या गोपबांधवांनी मिळून गोवर्धनाची पूजा केलेली आहे. आणि त्यानंतर इंद्रला रागावलाय. याचं कारण आहे की इंद्र, भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की इंद्र स्वतःला त्रैलोक्याचा ईश्वर समजत होता. आणि म्हणून इंद्रानं असं ठरवलं की यांनी माझी पूजा नाकारली, किंबहुना माझी पूजा केली नाही, म्हणून मी आता ही जी गोपांनी सगळं जमा केलं आहे, गोपांची संपत्ती म्हणजे काय, गोपांच्या संपत्तीचा ऱ्हास करेन असा उल्लेख आहे. तर गोपांची संपत्ती म्हणजे काय, तर त्यांचं पशुधन हे सगळं संपवून टाकीन. आणि कशाने संपवू शकतो इंद्र, तर मी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पर्जन्य करीन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुकतेच ह्या 2-4 वर्षात आपण अनेक ठिकाणी आलेले पूर पाहिलेत. सांगलीचा पूर असेल, पुराचं पाणी एकदा घरामध्ये किंवा त्या सगळ्या परिसरामध्ये घुसलं, शिरलं की होतं नव्हतं ते धुवून नेतं. म्हणजे सगळ्यात जास्त काय म्हणतात, विपत्तीजनक परिस्थिती कधी होते, तर जेव्हा पूर येतो. नुकसान केव्हा अधिक होतं, तर ज्यावेळेला पूर येतो. आणि म्हणून इंद्रानं मेघांना आज्ञा केली. इंद्र पर्जन्याची देवता आहे, आणि म्हणून त्यांनी मेघांना आज्ञा केली की तुम्ही आता इथून पुढे ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वर्षा करा. मी सुद्धा तुमच्या पाठोपाठ येतो आणि या सगळ्या गोकुळवासियांची जी संपत्ती आहे तिचं हरण करतो. आणि म्हणून इंद्रानं मेघांना आज्ञा केल्याबरोबर ही घटना दुसऱ्या दिवशी नंतर घडलेली आहे. काही काळ गेला असेल, पण त्या दिवशी हे सगळे परत आले. आपण ओघामध्ये ती सगळी कथा ऐकतो, मग पाऊस पडायला लागला आणि सगळे त्या पर्वताखाली गेले, गोवर्धनाखाली. तसं झालेलं नाही आहे. पाऊस पडायला लागला. आणि कधी घडलेली आहे ही घटना, तर प्रत्यक्ष ज्याला आपण वसुबारस म्हणतो, दिवाळीतला पहिला दिवस वसुबारसेचा, ह्या वसुबारसेला गोवर्धनाची पूजा म्हणजे काय केलेलं आहे यांनी, तर सवत्स धेनूंची पूजा केलेली आहे पहिल्यांदा. कारण आपलं धन हे कोण आहे, तर पशुधन आहे. सवत्स धेनू ची पूजा आणि त्याच्यानंतर गोवर्धन पर्वताची पूजा. त्याच्यामुळे हा जो सगळा कालावधी आहे, जो आत्ता आपण दिवाळी म्हणून साजरा करतो, तर तो सगळा भाग आहे, तो सगळा कालावधी आहे. तेव्हा हा जर कालावधी बघितला तर हे काही पावसाळ्याचे दिवस नाही आहेत. म्हणजे आत्ता आपण अगदी म्हटलं की जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, आणि दिवाळी ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर म्हणजे होऊन जातं या अगदी कॅलेंडरप्रमाणे बघायचं म्हटलं तरी. म्हणजे पावसाळ्याचे दिवस नाहीत, आणि तरीसुद्धा मेघ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव करतायत. हे लक्षात आल्यानंतर मुसळधार पाऊस ज्यावेळेला सुरू झाला, त्याचं पाणी जेव्हा वाढायला लागलं, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की आपण काल जी गोवर्धनाची पूजा केली ते आपल्या हातून कदाचित चूक झाली का. आपण या कानाचं ऐकलं, पण आपल्याकडनं काही चुकलं तर नाही ना, आपल्यावरती इंद्र रागावलं तर नाही ना. आणि म्हणून ह्या सगळ्यांनी पुन्हा कान्हाचा आश्रय घेतला की तू काल म्हणालास तसं केलंय कान्हा, पण मग आता
एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरू झाला तेव्हा आता पाणी वाढायला लागलंय, आपल्या घरांमध्ये पाणी यायला लागलंय, तेव्हा आम्हाला वाचवणार कोण? तेव्हा कान्हा म्हणला की आपण काल कोणाची पूजा केली आहे? तर काल आपण गोवर्धनाची पूजा केली. त्यानं आपला प्रसाद सुद्धा स्वीकारला आहे. आपण जे नेलं होतं अन्न त्याला दाखवलं, नैवेद्य दाखवला, त्याचा स्वीकार सुद्धा त्यानं केलेला आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही त्याची आहे आता. आणि म्हणून आपण काय करूयात, पुन्हा सगळेजण त्याच्या आश्रयाला जाऊ. आणि म्हणून पुन्हा संपूर्ण गोकुळवासी व्रजवासी हे त्या पर्वताच्या आश्रयाला गेले, गोवर्धनाच्या आश्रयाला गेले. आणि आपण सगळ्यांनी ती कथा ऐकली आहे की सगळ्यांनी मिळून तो गोवर्धन उचलून धरला. वास्तविक भागवतामध्ये असं आहे की भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं की मी आता गोवर्धन उचलतो, तुम्ही या गोवर्धनाच्या खालती आश्रयाला या. म्हणून भगवंतांनी आपल्या एका बोटावरती गोवर्धन उचलून धरलाय. आणि मग सगळे गोप गोपी गोप बालक, त्यांचा सगळा कुटुंब कबिला, त्यांची गाई वासरं, हे सगळेजण त्या पर्वताच्या खालती पर्वताच्या आश्रयाला म्हणून थांबलेले आहेत. सगळी गुरंढोरं आहेत, छकडे आहेत, त्यांच्या घरातलं म्हणून जे जे सामान घेता येईल असं सगळं त्यांनी बरोबर घेतलेलं आहे त्या काही कालावधीमध्ये. आणि असं सगळं सामान घेऊन ते त्या पर्वताच्या आश्रयाला गेलेत, गोवर्धनाच्या आश्रयाला गेलेत. आता आपण सगळ्यांनी ऐकलंय की अनेक गोपांनी मिळून त्याला ती काठी लावली आणि भगवंतांना एक जण म्हणाला कृष्णाला की बघ कान्हा, मी तोलून धरलाय गोवर्धन. आणि मग कान्हाने ते बोट थोडंसं खाली केलं. तर हे सांगायला म्हणून हरकत नाही, म्हणजे एकी किंवा त्या सगळ्यातली एकात्मिक भावना किंवा एखाद्याला कोणाला असं वाटू नये की मी हे करतोय, अहंकाराला पुन्हा खतपाणी मिळतंय म्हणून भगवंतांनी हे केलं. तर अशा पद्धतीनं त्यातनं जो येणारा समाजातला संदेश आहे तो चांगला आहे, त्यामुळे तो सांगायला हरकत नाही. पण भागवतामध्ये काही तसा मूळ उल्लेख नाही. 7 दिवस मुसळधार पाऊस पडतोय. इंद्राला हे कळेना की मी एवढा वर्षाव करतोय आणि तरीसुद्धा ह्या वर्षावाचा कोणताही परिणाम ह्या गोपवासियांवरती होत नाही आहे. किंबहुना मला जे वाटत होतं की मीच ह्या सगळ्याचा ईश्वर आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे, मीच ह्या सगळ्याचा निर्माता आहे, तर असं काहीच झालं नाही, मी यांचं काहीच बिघडवू शकलेलं नाही. आणि तेव्हा इंद्राला एका अर्थाने आपण म्हणू की उपरती झालेली आहे. आणि म्हणून भगवंतांनी 7 दिवस जो गोवर्धन आपल्या बोटावरती तोलून धरलाय ते दृश्य इंद्रानं पाहिलं आणि इंद्र श्रीकृष्णांना शरण आला. त्याच्या हे लक्षात आलं की मी जरी ह्या पर्जन्याची देवता असलो तरी माझ्याकडे हे विशिष्ट काम आलेलं आहे. म्हणजे मी केवळ एक निमित्त मात्र आहे, प्रत्यक्ष या सगळ्याचा करता करविता मी नसून ते ईश्वर नावाचं तत्व आहे. आणि तेच तत्व सध्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये नांदतंय आणि त्यानंच हे सगळं घडवून आणलेलं आहे. इंद्राने भगवंतांची क्षमा मागितली. 7 दिवस पाऊस पडतोय तरीसुद्धा भगवंत आणि त्या सगळे गोप बांधव त्याच्या खाली जे उभे आहेत त्यांच्यावरती असा कुठलाही परिणाम झालेला नाही आहे, कारण भगवंत प्रत्यक्ष त्यांचं रक्षण करतायत. आणि प्रत्येकाला असं वाटतंय की हा गिरिराज पर्वत जो आहे तो मी उचलून धरलाय. आपण जे पहिल्यांदा बघितलं ना की प्रत्येकाने काठ्या लावल्यात, ते जे दृश्य आपण बघतो असं प्रत्येकाला वाटतंय मात्र खरं. आणि ही सुद्धा
भगवंतांची एक लीला आहे. प्रत्येकाला असं वाटावं की मी माझा हातभार काहीतरी ह्या कार्यामध्ये आहे, यासाठी भगवंतांनी हे सगळं केलं आहे. सरतेशेवटी इंद्राने भगवंतांची माफी मागितली, भगवंतांना त्यांनी अभिषेक केला. अर्थात हे जे सगळं जे आहे हे सर्वसामान्य जे गोप आहेत त्यांच्या सर्वसामान्य चक्षूंना दिसणारं नव्हतं. त्यामुळे पुन्हा असा प्रश्न आपल्याला पडायला नको की हे ज्यावेळेला इंद्र आणि भगवंत यांचा संवाद चालला होता तर त्यावेळेला हे बाकीच्यांना लक्षात नाही आलं का. तर इतक्या सोप्या व्यावहारिक पातळीवरती ते नाही आहे. त्यानंतर भगवंतांनी तो गोवर्धन पुन्हा आपल्या जागी स्थिर केला आणि सगळे गोप गोपी इतर त्यांचं पशुधन आपापल्या जी काही राहण्याची जागा होती, निवासाची जागा होती, त्या ठिकाणी परत आले आणि पुन्हा त्यांचा दैनंदिन व्यवहार सुरू झाला. याच्यानंतर भागवतामध्ये आपण सगळ्यांनी वस्त्रहरणाची कथा पाहिली असेल. पण थोडंसं मी जसं पहिल्या काही वर्गांमध्ये म्हटलं की कोणत्या कथा आपण व्यासपीठावरून सांगाव्यात आणि कोणत्या सांगू नयेत. अभ्यास म्हणून आपण त्या वाचायला हरकत नाहीत, पण कथा भागामध्ये शक्यतो काही कथा ज्या प्रामुख्याने हा ग्रंथ ज्या विषयांना स्पर्श करतो ते प्रमुख 3 विषय ह्यातले म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, तेव्हा त्या प्रकारामध्ये मोडणाऱ्या कथा ह्या आपण व्यासपीठावरून अधिकाधिक सांगाव्यात. त्यामुळे जरी काही कथांचा उल्लेख मूळ ग्रंथात असला तरी तो मुद्दाम टाळलेला आहे. याच्यानंतर आपण पुढच्या भागाकडे जाणार आहोत, तो म्हणजे भगवंतांची रासलीला. आता रासलीला हा विषय मुळातच व्यावहारिक पातळीवरचा नाही. आपण जे सध्या दांडिया नावाचं जे प्रकरण ह्या नवरात्राच्या काळामध्ये पाहतो ते ह्या रासलीलेचं अत्यंत बिभत्स झालेलं स्वरूप आहे. भागवतामध्ये जो रास आहे तो मुळात इतक्या खालच्या पातळीवरचा नाही. रास ही एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. आध्यात्मिक प्रक्रिया अशासाठी की मुळात हे स्त्री आणि पुरुष मिलन अशा पातळीवरचा हा रास नाही. भगवंतांनी गोपांबरोबर सुद्धा रास केल्याचा उल्लेख आहे. म्हणजे गोप आणि गोप बालक यांच्याबरोबर सुद्धा भगवंतांनी हा अनुभव त्यांना दिलेला आहे. आणि जो रास सांगितला जातो तो सर्व गोपींबरोबर भगवंतांनी जी क्रीडा केली, जी लीला केली, ती लीला म्हणजे ज्याला रासलीला असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्याच्या एक पायरी रास आणि त्याच्या पुढची एक पायरी म्हणजे महारास. आता या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर तो अगदी काही महारास ही काही विस्तृत घडलेली घटना नाही. त्या रासेमधली एक पायरी पुढची म्हणजे महारास आहे. भगवंत मध्ये उभे आहेत आणि गोपींनी भगवंतांच्या बाजूला गोलाकार फेर धरला आहे आणि भगवंत प्रत्येक गोपी बरोबर म्हणजे अनेक गोपी आहेत आणि एक भगवंतांचं स्वरूप आहे. हा अनुभव जो आहे तो रासेमध्ये झालेला आहे. आणि महारास ही काय प्रक्रिया आहे तर महारास ही अशी प्रक्रिया आहे की प्रत्येक गोपी बरोबर एक भगवंत म्हणजे मी आणि कृष्ण, माझ्याबरोबर कृष्ण प्रत्यक्ष क्रीडा करतायत ही जी भावना आहे गोपींची, त्या भावनेला महारास असं म्हटलेलं आहे.
वल्लभाचार्य नावाचे स्वामी महाराज होऊन गेले मीराबाईंच्या काळातले. त्या वल्लभाचार्यांच्या बाबतीत असं सांगतात, मीराबाई त्यावेळेला वृंदावनामध्ये येऊन राहिल्या होत्या. आपल्याला मीराबाईंचं चरित्र थोडंफार माहिती असेल. त्यांची कीर्तनं प्रवचनं चालू होती. अभंग मीराबाईंचे अनेक त्या मंदिराच्या मध्ये म्हणायच्या आणि अनेक जण मीराबाईंच्या दर्शनाला यायचे. आणि या मीराबाई वल्लभाचार्य स्वामी महाराजांच्या दर्शनाकरता म्हणून येऊन बसायच्या. बरं, वल्लभाचार्यांचा असा दंडक होता त्या काळात की त्यांनी स्त्रीमुख पाहायचं सोडून दिलं होतं. ते स्त्रीमुख बघत नव्हते. आणि म्हणून त्यांचे शिष्य जे होते, मीराबाई येऊन बसल्या की आत निरोप पाठवायच्या. कारण मीराबाईंची कीर्ती त्यांच्यापर्यंत पोचली होती की अशा एक महिला संत आहेत ज्यांची योग्यता फार मोठी आहे, तर त्या तुम्हाला भेटायला येत आहेत किंवा येऊन बसतात. आणि ते आपल्या शिष्यांना रोज काही ना काहीतरी कारण सांगायचे. पण वास्तविक त्यांनी खरं कारण मीराबाईंना सांगितलं नाही. अनेक महिने मीराबाई रोज आपल्या जाऊन बसायच्या त्यांच्या दर्शनाला आणि शिष्य काहीतरी निरोप घेऊन यायचा की आज स्वामींना बरं नाही आहे, स्वामी आज बाहेर पडणार नाहीत कुटीच्या. अशा पद्धतीचे अनेक गोष्टी या वल्लभाचार्यांच्या शिष्यांनी मीराबाईंना सांगितले. आता बघा, परिस्थिती अशी आहे की मीराबाई या खरं तर या सगळ्याच्या परे आहे. आणि एक दिवस त्यांनी त्या शिष्याला ऐकू येते? हा हा ऐकू येते आता? हा हा. आणि एक दिवस त्यांनी शिष्यांना कारण विचारलं की तुम्ही मला हे रोज सांगताय, रोज तुम्ही मला टाळताय, याचं खरं कारण काय आहे? आणि वल्लभाचार्य स्वामी ऐकतायत मीराबाईंचा काय संवाद चाललाय. त्यांच्या अगदी बाहेर बसायचे, दरवाजाच्या बाहेर त्या बसलेल्या असायच्या. एकदा त्यांचं दर्शन व्हावं, चरणस्पर्श करता यावा स्वामींचा. तर त्यांच्या शिष्यांनी खरं कारण सांगितलं की स्वामीजी आहेत ना, ते स्त्रीमुख पाहत नाहीत. यावरती मीराबाई हसल्या आणि म्हणाल्या, मला वाटतंय की वृंदावनामध्ये माझा एक कान्हा जो आहे ना, तो एकमेव पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रियाच आहेत म्हणाली. असं मला वाटत होतं, कारण स्त्री झाल्याशिवाय रासेचा अनुभव नाही म्हणाल्या. रासेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर स्त्री होण्याशिवाय पर्याय नाही. मला असं वाटायचं या वृंदावनामध्ये माझा कृष्ण हा एकमेव पुरुषोत्तम आहे, एकमेव पुरुष आहे, बाकी सगळ्या स्त्रिया आहेत. पण माझा भ्रम खोटा ठरला म्हणाले. हे ऐकलं आणि वल्लभाचार्यांचे डोळे उघडले. वल्लभाचार्य धावत आले आणि मीराबाईंचे वल्लभाचार्यांनी पाय पकडले. बघा, भगवंतांचा अनुभव जर घ्यायचा असेल ना, हा स्त्री आणि पुरुष या देहामधला फरकच नाही मुळामध्ये. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतोय की ही व्यावहारिक पातळीवरची रासलीला नाही. हा विषय हा समर्पणाचा विषय आहे. स्त्री किती वेळा समर्पण करते ह्याचा जर आपण विचार केला तर ती मुळामध्ये तिची वृत्ती समर्पक आहे. मग अगदी ज्या वेळेला तिचा विवाह होतो त्यावेळेला ती ज्या माता पित्यांनी आपल्याला 20, 22, 30 वर्ष वाढवलंय, आपला सांभाळ केलाय, त्या सर्वांचा त्याग करून सर्वस्वाचं एका अर्थानं समर्पण करते का? तर तिच्या पुढे जो पती उभा आहे त्याच्या कल्याणाकरता करते. आणि मग अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या करता ती आई असेल, मग भगिनी असेल,
कोणाची आजी असेल ती काय करते तर दरवेळेला काही ना काहीतरी त्याग करते. म्हणजे गोपींना जो रासलीलेचा अनुभव भगवंतांनी दिलाय तो त्यांची ही जी त्याग भावना आहे ती त्याग भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. याचाच अर्थ भगवंत प्राप्ती करता मी सर्वस्वाचा त्याग करू शकेन ही मानसिकता होणं गरजेचं आहे. कारण तो भाव जोपर्यंत आमच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत आम्हाला रासलीलेमध्ये प्रवेश नाही. आज सुद्धा वृंदावनातल्या काही भागांमध्ये रोज रात्री हा रास चालतो असं अनेक ज्येष्ठ साधूंनी, ज्यांची तिथे वर्षानुवर्षांची तपश्चर्या आहे, त्यांनी तो रास पाहिलेला आहे. आज सुद्धा त्या गोपी त्या ठिकाणी अवतरतात, भगवंत अवतरतात आणि त्यांच्यामध्ये ती रासक्रीडा चालते असं अनेक साधू संतांनी पाहिलेलं आहे. या सगळ्यांना मुळामध्ये ती इच्छा काय आहे रासेची तर प्रत्येक गोपीला असं वाटतंय की कान्हानं माझ्याजवळ असावं, कृष्णानं माझ्याजवळ असावं ही भावना आहे. आणि मी जसं म्हणालो ना त्या अखंड कृष्णाच्या स्मरणात आहेत. मुळात या गोपी कोण आहेत तर हे स्त्रीदेह कुणी धारण केले आहेत तर यातल्या काही ऋषीरूपा गोपी आहेत. म्हणजे ऋषी आहेत, त्या ऋषींनी दीर्घकाळ तपश्चर्या केली. पण त्या तपश्चर्याचं फल म्हणजे काय तर सायुज्यता, भगवंतांचं सानिध्य ते लाभलं नाही, त्याच्या आधी देह ठेवलाय. पण मग ती इच्छा अपूर्ण राहिली आहे, मला भगवंतांचं सानिध्य मिळावं. आणि म्हणून या अवतारामध्ये भगवंतांच्या या अशा ऋषींनी पुन्हा जन्म घेतलाय गोपींच्या रूपानं. काही गोपी ज्या आहेत त्या वेदांमधल्या श्रुती आहेत, वेदांमधले मंत्र आहेत, मंत्ररूपा गोपी सांगितल्या आहेत, श्रुतीरूपा गोपी सांगितल्या. काही देव आहेत, त्या देवांनी सुद्धा गोपींचा देह धारण केलाय आणि त्या सुद्धा या वृंदावनामध्ये आहेत. रासेकरता भगवान महादेव आलेत असा उल्लेख आहे, ब्रह्मदेव आलेत असा उल्लेख आहे. सर्व देवगण ज्याला म्हणतो ते सगळेजण या रासेकरता आलेत. भगवंतांचं प्रत्यक्ष सानिध्य मिळावं याच्याकरता हा सगळा रास क्रीडेचा प्रारंभ भगवंतांनी केलेला आहे. भगवंतांनी सांगितलंय मी तुम्हाला प्रत्येकीला भेटणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपण जी आत्ता कोजागिरी पौर्णिमा साजरी करतो ना त्या कोजागिरी पौर्णिमेचा मुहूर्त ठरवलाय. शरदाचं टिपूर चांदणं पडलंय आणि त्या शरद ऋतूतली ही पौर्णिमा. भगवंतांनी सांगितलं की मी योग्य वेळ झाली की मुरलीचा नाद करीन. ती मुरली मी वाजवीन, तुम्ही काही काळजी करू नका. ती मुरली वाजली की कदंबाच्या वृक्षाखाली तुम्ही सगळ्याजणी एकत्र या. त्यावेळेला मी तुमच्या सगळ्यांबरोबर हितगुज करीन. आणि म्हणून जसा चंद्र वर आला तशी भगवंतांनी आपल्या मुरलीचा नाद केला. आपण सगळ्यांनी ते गोपींचं वर्णन ऐकलंय की कशा पद्धतीनं काही गोपी तयार होत होत्या, त्या आल्या. काहींनी अर्धवट शृंगार केला होता, आता तशाच पद्धतीनं आल्या. लक्षात घ्या, भक्तिरसामध्ये अत्यंत ज्याला समर्पित म्हणतो अशा पद्धतीने या समर्पित झालेल्या गोपी आहेत. त्यामुळे त्यांना व्यावहारिक जीवनामध्ये काय चाललंय याचं भानच नाही आहे. त्यामुळे ते व्यावहारिक जीवन बाजूला टाकून त्या तिथे आलेल्या आहेत. आमचं बरोबर उलटं होतं. आम्ही मंदिरात आरतीला जायचं म्हटलं की पहिलं मेकअप आरशासमोर उभं राहतो, कसं दिसतोय मी. हे सगळं गौण आहे. भगवंतांना हे सांगायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही भगवंतांच्या दर्शनाकरता जाता, प्रसाद या शब्दाचा अर्थच तोच आहे. प्रभूचं साक्षात दर्शन म्हणजे प्रसाद.
त्याच्या मागची जर ती भावना असेल तर तो प्रसाद भक्षण करण्यात अर्थ आहे. नाहीतर काय, तो शिरा आहे, तो घरी सुद्धा आपण करतोच की. मंदिरामध्ये मिळणारा प्रसाद म्हणजे ते भगवंतांचं दर्शन आहे. ही भावना केव्हा होणार आमची? जेव्हा आम्ही भक्तीच्या परमोच्च बिंदूपर्यंत पोचतो तेव्हा ही भावना आमची झालेली असते. म्हणून हे सगळं वर्णन आहे. आणि सगळ्या जणी गोपी जमा झाल्यावरती भगवंतांनी त्यांना सांगितले की तुम्ही घरी परत जा. बघा काय अवस्था आहे भगवंतांची. भगवंत सांगतायत की मी तुम्हा सगळ्यांबरोबर रासक्रीडा करणार आहे. आणि रासे करता या गोपी आल्या तेव्हा भगवंत सांगतायत की तुम्ही तुमच्या घरी परत जा. गोपींना फार वाईट वाटलेलं आहे. का सांगतोय कान्हा आपल्याला असं परत जा? तेव्हा कान्हा सांगतोय तुम्ही सगळ्या विवाहित आहात, तेव्हा घरची जबाबदारी पाहणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. घरच्या जबाबदाऱ्या टाकून तुम्ही जर हे करत असाल तर त्याला माझा विरोध आहे. पण गोपी सुद्धा हुशार आहेत, त्या भक्तीच्या आचार्य आहेत एका अर्थानं. त्यांनी कान्हाला सांगितलं की कान्हा, तू जे सगळं सांगतोयस ना व्यवहारातल्या गोष्टी ज्या आम्हाला तू सांगतोय सत्या, त्या कुणाकरता लागू आहेत? तर ज्यांचे देह त्रिगुणात्मक आहेत, म्हणजे सत्व रज आणि तम यांनी बाधित ज्यांचे देह आहेत अशांना हे सगळं लागू आहे. आम्ही हा जो त्रिगुणात्मक देह आहे तो केव्हाच सोडून दिलेला आहे. आणि आता आमच्यावरती ह्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही या पायरीला आम्ही आलेलो आहोत. म्हणून तर आम्ही तुझा मुरलीचा नाद ऐकून आमचं घर आहे त्या परिस्थितीमध्ये सोडलंय. आणि म्हणून आम्ही तुझ्याकडे आलेलो आहोत. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो रासेचा अनुभव भगवंत मध्ये उभे आहेत. प्रत्येक गोपी भगवंतांच्या बाजूनी गोलाकार उभी आहे. आणि भगवंतांनी या सगळ्या गोपींबरोबर रासक्रीडेचा अनुभव घेतला. भगवंतांचं एक रूप मध्ये उभं आहे आणि बाजूनी सगळ्या गोपी नाचतायत. देव आहेत त्याच्यामध्ये गोपी रूप घेतलेले नृत्य करतायत. आणि आता असं झालं, प्रत्येक गोपीला भगवंतांबद्दल एवढं प्रेम उचंबळून येत आहे की कधी मी कान्हाबरोबर जातीये, मी कधी कान्हाच्या टिपरीला होती, असं झालंय. प्रत्येक गोपीला असं वाटतंय की मी कान्हाबरोबर केव्हा टिपरी खेळणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गोपीच्या मनामधला भाव भगवंतांनी ओळखला आणि त्यांनी आपलं जे एक रूप होतं ते अनेक केलं. आणि आत्तापर्यंत जो एक कान्हामध्ये उभा होता तो आता प्रत्येक दोन गोपींच्या मध्ये एक कान्हा जाऊन उभा राहिला. प्रत्येक गोपीनं डावीकडे बघावं, तिला हाच भास व्हावा की माझ्या डावीकडे कान्हा उभा आहे. आणि तिनं जेव्हा उजवीकडे बघावं तेव्हा तिला वाटतंय की माझ्या उजवीकडे सुद्धा कान्हाच उभा आहे. असा भाव तिच्या मनामध्ये जागृत झाला. आणि क्षणभर तिला असं वाटलं की कान्हा माझा आहे. काय मी भाग्यवान आहे म्हणाले, कान्हा माझा आहे. बघा भगवंत काय तयार आहेत. तिला जो भाग्याचा गर्व झालाय हा सुद्धा भगवंतांनी ओळखला. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं ना हे सगळं माझ्यामुळे झालं. फार सावध राहायला पाहिजे बरं का. आपण माध्यम आहोत, पण हेच आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. अनेक जण असतात बघा, मी अनेकांना भेटतो या निमित्तानं. सगळं छान चाललेलं असतं, कथा कीर्तन प्रवचन ऐकतात, भागवत ऐकतात, पण वृत्तीत कुठलाही फरक नाही. वृत्तीत काही फरक पडत नाही बघा. हेच तर महत्वाचे आहे. हे श्रवण कशा करता पुन्हा पुन्हा करायचं आहे
तर आमच्या वृत्ती बदलण्यासाठी म्हणून हे करायचं. आम्हाला त्या कथा माहिती नाहीत म्हणून नाही करायचं. 10 वेळा कथा ऐकली, 100 वेळा कथा ऐकली, 1000 वेळा कथा ऐकली, पण जर आमच्या वृत्तीत काहीच फरक पडणार नसेल तर मग 10,000 वेळा ऐकली तरी काही फरक पडणार नाही. आणि भगवंत अचानक अंतर्धान पावले. गोपींना जो सूक्ष्म अहंकार होता त्या अहंकाराला उत्तर देण्यासाठी म्हणून भगवंत अंतर्धान पावले. कान्हा अंतर्धान पावला. आणि आता ज्या सगळ्या गोपी आहेत त्यांना तो कान्हाचा विरह सहन होईना. चारही दिशांना गोपी धावतायत आणि कान्हा कुठे, कान्हा कुठे. आत्तापर्यंत तर माझ्या शेजारी होता. प्रत्येक गोपी दुसऱ्या गोपीला हेच सांगते, अगं माझ्या शेजारी होता. पण आता क्षणार्धामध्ये कान्हा दिसत नाही. फुलांना, वेलींना, लतांना ह्या गोपी विचारतायत की तुम्ही पाहिलाय का, तुम्ही पाहिलाय का कान्हा, तुम्ही पाहिलाय का. आणि कान्हा दिसत नाही म्हटल्यानंतर जणू शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर त्या शरीराची जी अवस्था होते तशीच अवस्था ह्या गोपींची झाली आहे. आणि एका बाजूला 4 पावलं जाताना दिसली. एका गोपीच्या लक्षात आलं, तिनं पाहिलं की 4 पावलं गेली आहेत. याचा अर्थ कान्हा कोणत्या तरी गोपीला घेऊन बहुतेक याच रस्त्यानं गेल्याला दिसतोय. कारण ते कान्हाचे चरण जे होते ना ते लक्षात आले. हे कान्हाच्या चरणांचे ठसे आहेत म्हणाले. त्या रस्त्याने गेल्यानंतर पुढे अजून 2 पावलं कमी झाली. कान्हा ज्या गोपीला घेऊन गेला होता ना ती म्हणाली, तिला वाटलं कान्हा फक्त माझ्याकरता आलाय, माझ्यावरती कान्हाचं अधिक प्रेम आहे बाकी सगळ्या गोपींपेक्षा. म्हणून तिनं कान्हाला सांगितलं, कान्हा चालून चालून रास करून माझे पाय दुखतायत, तू मला पाठीवर घेतोस का. आणि म्हणून कान्हानं तिला पाठीवरती घेतलेलं आहे. आणि काही अंतर गेल्यानंतर तिला एका दगडावरती उतरवून ठेवलं आणि कान्हा म्हणाला मी आलोच. आणि कान्हा अंतर्धान पावला. म्हणजे तिला जो अहंकार झाला होता की कान्हानं मला पाठीवरती उचलून घेतलं, हा अहंकार घालवण्यासाठी सुद्धा कान्हानं तिला एका दगडावरती बसवलं आणि कान्हा तिथून अंतर्धान पावला. त्या गोपी सगळ्या तिला विचारायला आल्या, काय ग, काय झालं. आत्तापर्यंत इथे 4 पावलं दिसत होती, त्यानंतर 2 झाली आणि आता तू दिसतेस, पण ही 2 पावलं तर तुझी नाहीत, ती कान्हाची आहेत. तिने सगळा प्रसंग सांगितला. आणि आता मात्र कान्हा अंतर्धान पावला. कान्हा आपल्यामध्ये नाही. या विरहानं त्या इतक्या व्याकुळ झाल्या, इतक्या व्याकुळ झाल्या, इतक्या व्याकुळ झाल्या की आता त्या कान्हाला शरण गेलेल्या आहेत. आणि भगवंतांना कोणता भक्त प्रिय आहे, जो अनन्य भावाने भगवंतांना शरण आलेला आहे, असा भक्त भगवंतांना अत्यंत प्रिय आहे. भक्त कसे असावेत हे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितले आहेत. पण त्यापैकी मला कोणता प्रिय आहे तर ज्ञानी प्रिय आहे हे पण भगवंत सांगतात. पण ज्ञानाबरोबर जो अहंकार होतो त्यानं तो अहंकार फार बाधक आहे. तेव्हा मला शरणागत, ज्ञानी तर त्या आहेतच मुळामध्ये, पण ज्ञानी असण्याबरोबर सुद्धा भगवंतांना जो शरण गेलेला आहे, त्या शरण आलेला तो जो भक्त आहे तो मला अधिक प्रिय आहे. आणि आता त्या गोपी भगवंतांना शरण गेल्या आणि शरण गेल्यानंतरचा जो सगळा प्रक्रिया आहे ती रासाची, त्याला महारास असं म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक गोपी आता कान्हाला शरण गेली आणि तिला असं वाटतंय की माझ्याकडनं फार मोठी चूक झाली, मी जो अहंकार केला ना तो फार
ती फार मोठी माझ्या आयुष्यातली चूक होती, तेव्हा त्याचा त्याग करायला पाहिजे, त्याशिवाय मला कृष्ण मिळणार नाही. आणि आता कान्हानं ह्या सगळ्या गोपींबरोबर पुन्हा कान्हा तिथे प्रगट झाला आणि प्रत्येक गोपीबरोबर आता एक कान्हा आहे. म्हणजे प्रत्येक गोपीला असं वाटतंय की मी त्याला शरण गेल्यामुळे त्यानं मला दर्शन दिलं, भगवंतांचं दर्शन हे मला झालं आणि मी भाग्यवान आहे. आता तो अहंकार नाही आहे. आणि म्हणून प्रत्येक गोपीबरोबर कान्हा आहे. आणि या सगळ्या विचारामध्ये संपूर्ण रात्र सरली. एखादी गोष्ट मी करतेय हा जो कर्ता भाव आहे तो त्या गोपींचा संपला आणि कर्ता भाव नसल्यामुळे भगवंतांनी त्यांना आपलंसं केलेलं आहे. भगवंतांनी सांगितलं की तुम्ही आता परत जा, संसारामध्ये राहा आणि संसारामध्ये राहून मला प्राप्त करण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे नामस्मरण. ते अखंड नामस्मरण चालू ठेवा आणि कर्ता मी आहे हा जो तुमचा भाव आहे त्याचा त्याग करा, म्हणजे अखंड तुम्हाला माझी प्राप्ती झाल्यासारखंच आहे. या सगळ्या गोपी ज्या रात्रीच्या वेळेला परत आल्या होत्या त्या पहाटेच्या वेळी आपापल्या घरी गेला. प्रत्येकीच्या घरी संसार आहे, पती आहे, तिला मुलं आहेत, सासू आहेत, सासरे आहेत. परंतु हे सगळे व्यावहारिक पातळीवरती आहेत. पण मग आत्मतत्व या पातळीवरती ती कोणाशी एकरूप झालेली आहे, तर ती भगवंतांशी एकरूप झालेली आहे. एका अर्थानं व्यवहारामध्ये संसारात राहताना सुद्धा आपण घरात राहावं पण मनात घर ठेवू नये हा जो सिद्धांत सगळ्या विवेचनात मांडला जातो, तोच सिद्धांत, तेच तत्व ह्या रासक्रीडेमध्ये, या महारासाचं प्रमुख तत्व ते आहे की संसारामध्ये राहा. सर्व गोष्टी तुम्ही संसारातल्या अगदी योग्य पद्धतीनं करा, पण त्याच्यामध्ये अडकू नका. मन मात्र भगवंतांच्या चरणापाशी राहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काही प्रश्न असतील कोणाला तर विचारा.